दरम्यान आतापर्यंत तब्बल 150 यंत्रांची खरेदी झाली असून काही आरोग्य केंद्रांवरती त्या यंत्रांचं वाटपही करण्यात आलंय। त्यापैकी सांगलीतल्या एका आरोग्य केंद्रावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शरद सातपुते यांनी। महाराष्ट्रातील आरोग्य विभागाकडून खरेदी करण्यात आलेल्या हेल्थ एटीएम मशीनचा विषय आता वादग्रस्त ठरलेला आहे। आपण पाहू शकतो सांगली जिल्ह्यातील एका आपण प्राथमिक आरोग्य केंद्रात आहे। जवळपास महाराष्ट्रातील एकूण 34 जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्रात 1500हून अधिक मशीनची मागणी होती। त्यापैकी काही 150 मशीन आता प्राथमिक आरोग्य केंद्रात दिलेले आहेत। जिल्हा खनिज विभागाकडून याला निधी देण्यात आलेला आहे। आरोग्य विभागाकडून तशी मागणी करण्यात आली होती आणि ऊर्जा विभागाकडून यासाठी यंत्रसामुग्री खरेदीचा प्रस्ताव देण्यात आला होता। त्यानुसार ह्या मशिनी हिंदुस्तान अँटीबायोटिक लिमिटेड या पुण्याच्या संस्थेमधून खरेदी करण्यात आल्या होत्या। यामध्ये जवळपास घोटाळा झाल्याचा आरोप महाराष्ट्रभर सध्या सुरू आहे, चर्चेचा विषय बनला आहे। या मशिनीची मूळ किंमत जीई पोर्टलवर 4,48,000 रुपये असताना ही आरोग्य विभागाकडून 6,10,000 रुपये दराने खरेदी केली आहे। जवळपास 1,60,000 रुपये इतक्या किमतीने जास्त दराने ह्या मशिनी खरेदी केल्याचा आणि सर्वात महत्त्वाचे विना टेंडर ही मशीन खरेदी केल्याचा घाट जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा खनिज विभाग आणि आरोग्य विभागाच्या मार्फत केल्याचं दिसून येत आहे। जवळपास 1,350 मशीनची मागणी अजूनही असून जवळपास 100 कोटी रुपये आणखीन चुराडा होण्याची शक्यता या मशिनीच्या खरेदीतून दिसत आहे। आपण पाहू शकतो हीच ती एटीएम मशीन आहे जी हेल्थ एटीएम मशीन। या एटीएम मशीनच्या द्वारे रुग्णांचे जवळपास 23 तपासण्या केल्या जातात, पण ह्या तपासणी यंत्राचा विषय सध्या वादग्रस्त ठरत आहे। यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे बोलले जात आहे। याची चौकशी व्हावी अशी मागणी केली जात आहे। कॅमेरामन सुजित दोडकेसह शरद सातपुते, NDTV मराठी, सांगली।